मोमोज म्हटलं की चव, सुगंध आणि गरमागरम वाफेची मजा तोंडाला पाणी आणते. मैद्याचे मोमोज खायला बरेच जणांना आवडत नाही, म्हणून आज हेल्दी, सोपं आणि चविष्ट गव्हाचे मोमोज बनवणार आहे. त्यासोबत गव्हापासून मोमोज कसे बनवायचे याची रेसिपी शेअर करणार आहे. तर चला मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे 1 कटोरी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यानंतर त्यात थोडं मीठ घालायचं. चवीनुसार तुम्ही मीठ ऍड करू शकतात. आणि त्यानंतर मी 1 चमचा तेल ऍड केलेलं आहे. पीठ थोडं घट्टच मळून घ्यायचं. पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पिठाच्या नुसार घेऊ शकतात. जास्त पीठ घट्टही नको आणि जास्त पीठ लूज पण नको. तुम्ही इथे बघू शकतात मी गव्हाचं पीठ खूप घट्ट असं मळून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला याला 15 ते 20 मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे. आणि त्यावर मी थोडं तेल घातलेलं आहे. मोमोजच्या फिलिंगसाठी इथे मी व्हेजिटेबल्स मध्ये बारीक चिरलेला कोबी, त्यानंतर बारीक चिरलेली शिमला मिर्च आणि बारीक चिरलेला गाजर घेतलेला आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार ज्या व्हेजिटेबल्स ऍड करायच्या असतील तुम्ही त्या करू शकतात. तर मी सर्वांना शिमला मिर्च हे सर्व एकत्र करून घेते. मीठ घालते. चिरलेले व्हेजिटेबल्स छान मिक्सअप करून झालेले. आपण याला सुद्धा 15 ते 20 मिनिटं रेस्ट करायला ठेवूया. मोमोज चटणीसाठी मी येथे 2 टोमॅटो, लसूण, कोथिंबीर, लाल मिरच्याऐवजी मी कोल्हापुरी ठेचा घालणार आहे. तुम्ही लाल तिखट सुद्धा घालू शकतात. मिक्सरमध्ये चटणी छान ग्राइंड करून घेतली. तडक्यासाठी कढईत 1 चमचा तेल गरम करून लसूण घातला. लसूण परतवून झाल्यानंतर चटणी घालून छान परतवून घेतले. स्टफिंग मिश्रण 10 मिनिटे रेस्ट झाल्यानंतर जास्तीचे पाणी त्यातून काढून घेतले. मग त्यात हिरवी मिरचीची पेस्ट, मीठ घालून छान मिक्स केलं. गव्हाच्या पिठाचे छोटे गोळे करून पातळ पोळीसारखे लाटून झाल्यावर 1 चमचा फिलिंग केली. तुमच्या आवडीनुसार प्लेटेड, हाफ मून किंवा राऊंड मोमोज सारखा शेप तुम्ही देऊ शकता. स्टीमसाठी पाणी उकळायला ठेवून चाळणीला हलकं तेल लावून मोमोज चाळणीत ठेवले. 10 मिनिटे वाफेवर मोमोज स्टीम केले. मोमोजची कव्हर पारदर्शक दिसू लागली की ते शिजलेले आहेत. गव्हाचे मोमोज पचायला हलके, घरच्या घरी कधीही पटकन होणारे आणि सर्वात जास्त फायबर असे हे मोमोज नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा. मोमोज खूपच टेस्टी झाले होते. तुम्ही नक्की हे गव्हाचे मोमोज ट्राय करून बघा. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉग मध्ये. बाय बाय.